नमस्कार शेतकरी मित्रांनो. काळानुसार शेतकऱ्याचा शेती करण्याचा जो कल आहे तो बदलत चालला आहे. जसे आता आपण पॉवर विडर शेतकऱ्यासाठी विकत होतो, जे बनवत होतो समजा, ते जवळपास आता काय झालं की शेतकरी वर्ग हा दिवसांदिवस म्हणजे असं म्हणजे मेहनत घेण्याची जी सगळी हे आहे, म्हणजे मॅन्युअली जो आहे तो रासायनिक सेवन केल्यामुळं मॅन्युअली शेतकऱ्याची जे आहे ते वर्क करण्याची कॅपॅसिटी दिवसांदिवस कमी होत चालली आहे. तर त्यानंतर मग शेतकऱ्याची जे डिमांड होती आपल्याकडे की पॉवर विडरला आम्हाला चालवण्यासाठी खूप म्हणजे असा त्रास होतो. म्हणजे 4-5 एकर शेती असली की त्याच्यासाठी मग आपण काय केलं की आपल्याला कुठंतरी मग अपग्रेड व्हायचंच होतं. म्हणजे आपलं जे वर्क आहे तो म्हणजे जे शेतकऱ्याची जशी डिमांड राहील त्या पद्धतीने आपण ॲग्रिकल्चर इक्विपमेंट तयार करतो. तर मग बऱ्याच शेतकऱ्याची डिमांड होती की मग आम्हाला ट्रॅक्टर पाहिजे छोटावाला. मग नंतर आपण काय केलं, ट्रॅक्टर बनवला. तर जवळपास तो 32 इंची बाहेर बनवला होता. मग बऱ्याच शेतकऱ्याला काय होतं, कपाशीसाठी वगैरे अंतर हे मोठं ठेवावं लागत होतं. तर मग शेतकऱ्याची रिक्वायरमेंट होती की आम्हाला याच्यामध्ये तुम्ही 27 इंची म्हणजे 2.25 फुटाचा ट्रॅक्टर बनल तर आम्ही 3 फूट क्रापमध्ये किंवा 3.5 मध्ये जरी कपाशी लागवड केली तर त्यामध्ये उत्तम होईल. तर मग आपण काय केलं की 27 इंची बाहेर मेन म्हणजे 27 इंच हा आपला बाहेर. तर एवढाच म्हणजे 2.25 फूट, 2 फूट 3 इंच एवढा छोटा ट्रॅक्टर कुठल्याच कंपनीचा नाही. म्हणजे जरी ते कंपनी तुम्हाला सांगतात की हा आमचा याच्यामध्ये चालतो म्हणजे 3 फुटाचा ट्रॅक्टर, पण 3 फुटाचा जो ट्रॅक्टर राहतो तो तुमचा कधीच 3 फुटामध्ये चालत नाही. म्हणजे त्याचा जो डायग्राम राहतो तो ट्रॅक्टरच्या आउटर चक्क्याच्या बाहेरचा नसतो. तुम्ही ज्यांना माहिती असेल त्यांनी ते टेपने मोजून घ्यावं. कारण का 3 फुटाचा ट्रॅक्टर तुम्हाला जवळपास 4 ते 5 फूट नंतर 5 फूट जवळपास सोडावं लागतं. आपण 27 इंचमध्ये चा बाहेर आहे, म्हणजे त्यापेक्षा 26 येईल समजा, असं पकडून जा. हा ट्रॅक्टर आपण तयार केला आहे. तर याची जी व्हिडिओ वगैरे आहे तर ते वर्किंगचे तर ते आपल्या यूट्यूब चॅनलला आहे समजा. पण याच्यामध्ये बरेचसे आपण आता जवळपास अपग्रेड झाले आहे. म्हणजे जवळपास मागच्या वर्षीला आपण जे ट्रॅक्टर दिले होते तर त्याची छोटे मोठे जे प्रॉब्लेम राहतात, जसं समजा ब्रेकचा प्रॉब्लेम होता की बरेच आपण इथे 2 किलोमीटरला ट्रॅक्टर दिला होता तर ते म्हणत होते की ब्रेक हा कमजोर लागतो. आणि तर मग त्याची ब्रेकची काही तशी जरूरत म्हणजे नसतेच समजा. ट्रॅक्टर त्याला काही तेवढी गरज नाही का, मग तो गिअरवरही कंट्रोल होतो. टॉर्क जो राहतो हा जास्त वाढवले असल्यामुळं तो 4थ्या टॉपला पण तो 12च्या वरतं समजा धावत नाही. पण त्याचा फायदा एक होतो की हा पहिल्या गिअरला आपल्याला टॉर्क भरपूर मिळतो. म्हणजे आयडल इंजनलाच समजा तो चालतो. आणि म्हणजे डिझेल कंजप्शन हे जवळपास दिवसाला म्हणजे 6 तासाला समजा जवळपास 4 लिटरच्या जवळपास घेते. तर ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा चेंजेस केल्या. तर हे आता बघू शकता तुम्ही, हा ट्रॅक्टर आहे. हा जाणार आहे आपला यवतमाळ जिल्ह्याला कोटेश्वरलाचा हा ऑर्डर आहे. जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपले यावेळेसला जवळपास 3 ट्रॅक्टर द्यायचे आहेत, यवतमाळ, कळंब आणि कोटेश्वर. तर हा बघू शकता तुम्ही मागच्या बाजूला जो आहे ना, हा याचं जे तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघू शकता,
हा इथे आपण हा ब्रेक दिला आहे. हा जो ब्रेक आहे, कॅमेरा पलटावा लागला. हा बघू शकता, हा ब्रेक दिला आहे, हा दिला आहे आपण डिस्क ब्रेकमध्ये, म्हणजे ज्याच्यामुळे हा टचिंगला काम करतो. म्हणजे जास्त तुम्हाला हा म्हणजे त्याचा हे येणार नाही प्रॉब्लेम. जो समजा ब्रेकिंगचा आहे तो याच्यामध्ये सॉल्व केला. आणि परस्पर काय केलं की हायड्रोलिक ऑइल कमी न झालं की हा इथूनच शेतकऱ्याला यामध्ये हायड्रोलिक ऑइल टाकता येतं. म्हणजे जवळपास म्हणजे त्याला हायड्रोलिकचा ऑइलचा वगैरे म्हणजे बदलवता येईल इथल्या इथून. आणि इंजन जे राहतं ते हा ॲपेचं इंजन आहे, हा ग्रेव्हिस कंपनीचं 5 HP. हे चेनद्वारे जोडला राहतं इथल्या इथून. समजा बघू शकता, ही ॲपे इंजनमध्ये आपण काय करतो, हे टँक स्क्रॅपचं इंजन असलं की त्याला एकदम म्हणजे असं म्हणजे ह्या पद्धतीत येते. बघा तुम्ही, ते कसं येते की हा जे स्क्रॅपचं इंजन आहे, तर ही ग्रेव्हिस कंपनीचं 750. तर हा इथे ते जे इंजन आहे ते आपलं अशा याच्यामध्ये येतं. म्हणजे हे पण क्रॅपचं इंजन आहे समजा. तर त्याला मग शेतकऱ्यांनी बनवून वगैरे आणलं तर म्हणजे इंजनचं काम वगैरे ब्लॉक पिस्टनचं किंवा असलं तर ते करू शकतं समजा, तर चांगलं नसतं. मग आपण याला काय करतो की नवीन याच्यामध्ये म्हणजे हा पेंटिंगच्या वेळेस याला लावलं याच्यामध्ये, तर त्याच्यात काय करतो आपण, एअर क्लिनर, हा सायलेन्सर आणि त्याला ही टँक म्हणजे जी ग्रेव्हिस कंपनीची येते, आणि प्लस डिझेल फिल्टर. हे जे ॲपेचं डिझेल फिल्टर खूप मोठं येते, म्हणजे इथे ॲडजस्टमेंट करायला थोडा प्रॉब्लेम येतो. तर मग आपण हा छोटा ग्रेव्हिसचा डिझेल फिल्टर वगैरे इथे टाकतो. आणि हा जे राहतं आहे समजा, हे चेनद्वारे जोडला राहते. गिअरचा जो शॉक राहतो तुमचा, हा चेन म्हणजे आपण पहिले सुरुवातीला पट्ट्याद्वारे जोडत होतो, ते याला चेनद्वारे जोडला जातो. म्हणजे जेणेकरून टॉर्क जो आहे तो व्यवस्थित मिळतो. आणि अशा पद्धतीचं हे राहतं आपलं. आणि स्टेअरिंगमध्ये पण आपण थोडा चेंजेस केला आहे. व्हील साईज थोडा सोनालिकाचा वापरला आहे, त्याच्यामुळं लुक थोडा वेगळा येतो. आणि पहिले आपलं छोटं स्टेअरिंग होतं. आणि अशा प्रकारे मग हा समोर बफर वगैरे थोडाफार यामध्ये चेंजेस केला आहे. गिअर सिस्टम आपला तोच आहे समजा, 4 फॉरवर्ड 1 रिव्हर्स. सिंक्रोमॅक्स असल्यामुळे त्याला काही इझिली म्हणजे ऑपरेट होते. हे बघा, म्हणजे काय ते ट्रॅक्टरसारखा खचखच आवाज वगैरे यामध्ये काहीच नसतं समजा. आणि टायर तर आपले BKTचेच राहतात समजा. BKTचे टायर हे म्हणजे बघायची हे नाही राहत. आणि अशा प्रकारचं यामध्ये हे केलं आहे समजा. बाकी सगळं सीटमध्ये थोडं चेंजेस. आता सीट आपली पहिले मागच्या साईडला फोल्ड होत होती, तर बऱ्याच शेतकऱ्याचं कसं होतं का ढलान आली का ते मागं जायचं म्हणजे असं प्रॉब्लेम होता. ते आता याला समोरला हे केला आहे, म्हणजे हे त्याच्यामुळं म्हणजे इकडल्या साईडला ओपन होते. आणि यातलं बघा, आता हे काय हायड्रोलिक जॅक जो आहे तो आपला सेंटरला होता, त्याच्यामुळे जर सेल्फ स्टार्ट करायचा असला तर बॅटरी वगैरे ठेवायसाठी प्रॉब्लेम यायचा. तर मग ते काय केलं, आता हा जो जॅक आहे तो साईडला शिफ्ट केला आहे. यामध्ये हाऊजिंग जे बघा, हाऊजिंग पण मोठं राहते समजा. आणि डिस्क पॅड पण इथे राहतं समजा. डिस्क पॅड हे बघू शकता, असे हायड्रोलिक लिव्हर वगैरे सिंगल ॲक्टिंगच आहे. कापलिंगमध्ये थोडी जास्त सोडता येते, एवढ्यामध्ये थोडंफार मध्ये चेंजेस केले आहे. तर याचा जो समजा हे 3 फाळं येतात सोबत कल्टीची, म्हणजे जी छोट्या ट्रॅक्टरची असतात समजा 24 HP ची, आणि फास ही वकर पास.
यामध्ये शेतकऱ्याला वाटलं तर मागं हा जो कठडा काढून तो दुसरं पण काही कुमेंट जोडू शकतो समजा. याचा पर्पज म्हणजे बनवण्याचा एकच आहे की हा 27 इंची बाहेर आहे. म्हणजे 3 फुटाच्या वगैरे जे शेती करतात 3, 3.25 मध्ये वगैरे, त्यासाठी तो हा ट्रॅक्टर उत्तम आहे. आणि वजन कमी असल्यामुळं जवळपास 180 किलो जवळपास वजन आहे या ट्रॅक्टरचं. त्याच्यामुळं हा जे ओलसर जमीनमध्ये दबल्या नाही जात. म्हणजे आंतरमशागतीसाठी बेस्ट ऑप्शन आहे. पण एकदम खूपच ओलं असलं तर टायरला जर माती जर खूप चिपकली असली तर मग थोडा हे येतो समजा. कारण का मग टायरवाला कुठलंच इक्विपमेंट ओल्या जमिनीत जास्त चालणार नाही. पण जिथे बैल चालतोय तिथे हा आरामी काम करू शकतो आरामशीर. तर हा अशा प्रकारे आपला हा नवीन लुक ट्रॅक्टर आहे. बरेचसे थोडेफार चेंजेस आहे, बरेचसे काही म्हणजे जे शेतकऱ्यांना जे हे वाटले ते यामध्ये चेंजेस केले आहे. आणि बनवायचा जो पर्पस आहे मित्रांनो, तो म्हणजे हा आहे सर्वसाधारण शेतकऱ्यांना, म्हणजे आंतरिक म्हणजे मशिनरी ही अफोर्ड नाही करू शकत बरेच शेतकरी. त्यासाठी हा आपला एक प्रयत्न आहे. म्हणजे नाहीतर घ्यायला काय 3-4 लाखाची पण ट्रॅक्टर आहे. पण आज कसं झालं आहे का बैलजोडी हे मिळत नसल्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मशागतीचा हा खर्च जो आहे शेतकऱ्याचा तो बराच होतो त्यासाठी. आणि पॉवर टिलरने बरेचसे शेतकरी त्रस्त झाले आहे. व्हायब्रेशनचा प्रॉब्लेम हा पॉवर टिलरला असतोच. आणि त्यामध्ये शेतकरी जवळपास दिवसभर 4-5 एकर शेतीची मशागत करणे म्हणजे हे शेतकऱ्यालाच माहीत आहे की कोणची कसरत करावी लागते. त्यासाठी हा एक छोटासा शेतकऱ्यासाठी प्रयत्न आहे. कारण हे जी बनवायचे जे ट्रॅक्टर जे बनवायची जी कल्पना किंवा समजा ही आहे, ही मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला आलेले जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यातून हा एक मार्ग काढायचा हा एक प्रयत्न आहे. आणि त्यामधून हा एक तयार केलेला रोजगार एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्यासाठी मदत करायचा हा एक व्यवसाय आहे. बघू शकता अशा पद्धतीचा हा ट्रॅक्टर आहे. जे कळंब भागातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असेल तर त्यांनी कळंब आणि आपलं कोटेश्वर आणि यवतमाळपाशी एक भारी म्हणून गाव आहे. म्हणजे विमानतळा तिथे जिथे विमानतळ बनणार होतं तर त्याच्या साईडलाच भारी म्हणून आहे एक. तिथे त्या भागातील जर शेतकरी असेल तर त्यांनी जाऊन तिथं प्रत्यक्ष डेमो बघावा. म्हणजे काय होतं आहे की मशीन कुठलीही घेताना माझं म्हणणं एकच आहे की प्रत्यक्ष वर्किंग केल्याशिवाय शेतकऱ्यांनी घेऊ नये. म्हणजे जे आपल्या शेतीत योग्य असेल तीच मशीन खरेदी करावी. धन्यवाद.